स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दापोड़ा के स्वर्गीय श्री चंद्रकांत दादा महात्रे साहब के नाम पे हर साल कीर्ति ट्रेवल्स चंद्रकांत दादा महात्रे फाउंडेशन कीर्ति ग्रुप द्वारा नाश्ता वाटप किया जाता है। जो देख सकते हैं कि जो गाड़ी वाले लोग आते हैं वहाँ पे अपनी गाड़ी रोक रोक करके जो है वो नाश्ता और शरबत वगैरह जो है वहाँ पे वाटप किया जा रहा था, वो खा पी रहे हैं। तो ये हर साल स्वर्गीय श्री चंद्रकांत दादा साहब के नाम पे उनके पुत्र केतन महात्रे द्वारा किया जाता है। वैसे हम आपको बता दें कि जब वो जिंदा थे तो हर साल जो ग्राम पंचायत गोंदौली में जो जतरा रहता है वहाँ पे गरीबों के लिए वो भोजन रखते थे। बहुत बड़ी तादाद में जो वहाँ पे मेले में जो लोग आते थे अपना सामान बेचने के लिए, तो उनके लिए ये हर साल भोजन रखते थे। तो आप सोच सकते हैं कि वो कितना बड़ा पुण्य का काम कर रहे थे, क्योंकि जो बाहर से लोग आते थे उन्हें खाने पीने की जो समस्या न हो, इसलिए माननीय श्री चंद्रकांत दादा साहब ये सेवा करते थे। तो हम आपको बता दें कि उनके पुत्र जो हैं केतन महात्रे, वो अब जो है उनके नाम पर ये नाश्ता वाटप करते हैं। तो चलिए हम सुनते हैं कि उनके भाई माननीय श्री प्रमोद महात्रे साहब, माजी उप सरपंच ग्राम पंचायत गोदौली, वो क्या कह रहे हैं। आज महाशिवरात्र हिंदूंचा पवित्र सण, माझ्या सर्व हिंदू भक्तांना बांधवांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज संपूर्ण देशामध्ये जिथे जे शिवशंकराचे मंदिर आहे तिथे सर्व भक्तांची आलोट गर्दी आहे। सर्वांनी उपवास तपास पूजा अर्चा चालू आहे। आज आमच्या कंपाऊंडमध्ये असंख्य म्हातारे कामगार राहतात, रस्त्यावर येणारे ड्रायव्हर लोक असतात, यांचे पण उपवास असतात, ते पण पूजा अर्चा करत असतात। आणि यांच्यासाठी या गरीब बांधवांसाठी आमचे परमपूज्य दादा स्वर्गीय चंद्रकांत महात्रे यांनी जवळजवळ 10 वर्षापूर्वी हा उपक्रम चालू केलेला। आणि जे काही इथं म्हातारे कामगार असतील, दोन गरीब माणसं असतील, ड्रायव्हर लोक असतील, त्यांच्यासाठी सरळ व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी आहे, सरबत आहे, याचे वाटप केले असतं। जवळजवळ दिवसभर हा वाटप चालू असतो आणि असंख्य भाविक याचा लाभ घेत असतात। खरोखर महाशिवरात्रीचा दिवस हा पवित्र सण आहे आणि याच दिवशी आज अशा आख्यायिका आहे की याच दिवशी भगवान शंकरांनी पार्वतीचे लग्न लागलेलं आणि याच दिवशी शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झालेला। आणि जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा समुद्रमंथनामध्ये जे काही विष निघाले तेव्हा याच दिवशी शिवशंकराने हे विष प्राशन करून जगाचं रक्षण केलं। मी भोल्या शंकराकडे एक प्रार्थना करेन की देशाची परिस्थिती जरा नाजूक आहे, देशावरची संकट आहे, ती सर्व संकट दूर कर आणि सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे, हीच माझी भोल्या शंकराकडे प्रार्थना। 10 वर्षापासून हा उपक्रम म्हणजे जनतेला नाश्ता सरबत उपवास असतो त्यांच्यासाठी सोय केलेली असते आणि सतत 10 वर्ष ते देत असतात। दादांचा वारसा हे अजूनपर्यंत चालू ठेवलेला आहे आणि सर्व शिवभक्तांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून कीर्ती ट्रॅव्हल्सकडून लाख लाख शुभेच्छा।